मिरचीची कधी अशी ट्रिक तुम्ही करून पाहिली आहे का? मिरची गरम पाण्यात टाकली आणि त्यानंतर जी अशी भन्नाट मिरचीची रेसिपी आपली रेडी झाली आहे ना, की तुम्ही नक्की करून पाहाल. चला तर आपण इथे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सध्या मार्केटमध्ये ह्या मिरच्या इझिली अवेलेबल आहेत. त्यामुळे इथे जवळपास 6 ते 7 मिरच्या मी घेतल्या आहेत. या मिरच्यांची वरचे देठ मी काढून घेणार आहे आणि त्यानंतर हे स्वच्छ धुवून घेणार आहे. जोपर्यंत मी ही प्रोसेस करते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघितल्यानंतरच तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा, कमेंट पण करा आणि तुम्ही कधी अशी रेसिपी बनवली का हे पण मला नक्की सांगा. तर व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे मी प्रत्येक मिरच्यांना 2 किंवा 3 अशा कट करून घेतलेल्या आहेत. मी खरंच सांगते, एक बनवायला एकदमच सोपी रेसिपी आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही काहीच प्रोसेस मिस करणार नाही. तर काही मिरच्यांना 2 कट्स केले आहे मी आणि ज्या मिरच्या जास्तच मोठ्या आहेत त्यांना 3 कट केले आहे. लक्षात असू द्या, मी दाखवले तसेच कट्स करायचे आपल्याला, मधून कट करायचे नाहीये. त्यानंतर साईडला कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे मी तापायला. त्यानंतर जे आपण मिरच्या कट केल्या होत्या ते ह्या पाण्यात टाकून घेणार आहे. आणि आपल्याला पाण्यात टाकल्यानंतर ह्या मिरच्या जवळपास 6 ते 7 मिनिटं एकदम उकळून घ्यायच्या आहे. त्या मिरच्यांचा कलर जो आहे तो पूर्ण लाईट झाला पाहिजे. म्हणजे इथं मिरच्या आपल्याला थोड्याशा ग्रीनिश दिसताय ना, तर एकदम त्यांचा कलर लाईट होऊन जायला पाहिजे. म्हणजे पाण्यात टाकल्याचा असं एक आहे की मिरच्या ज्या आहेत त्या लगेच शिजतात पण. आणि एक गोष्ट लक्षात राहू द्या, तर शिजवायच्या म्हटल्या तर लगेच वरतून झाकण ठेवायचं नाही. झाकण न ठेवताच आपल्याला ह्या पाण्यात एकदम उकळून घ्यायचे आहे. याने काय होतं, की मिरच्यांचा जो तिखटपणा आहे ना, तो कमी होतो आणि मिरच्या पण शिजतात. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ह्या मिरच्या ऑलरेडी जास्ती तिखट नसतात, पण तरीही आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या छान उकळत आहेत पाण्यामध्ये आणि काही मिरच्यांचा कलर फेंट झाला आहे, काही थोडं डार्क आहे. त्यामुळे 6 ते 7 मिनिटं एकदम व्यवस्थित मी उकळून घेतल्या आहे पाण्यात. त्यानंतर ह्या आता साईडला एका वाटीत आपल्याला काढून घ्यायचे आहे. ट्रस्ट मी, एकदम सोपी प्रोसेस आहे. कधी भाजी आवडली नाही तर तोंडी लावायला एकदमच बेस्ट आहे ही रेसिपी. मिरच्या साईडला काढून घेतल्या होत्या. त्यानंतर गॅसवर मी पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये इथे 2 चम्मच तेल ॲड करणार आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा चम्मच याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी जी आहे ती व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. त्यानंतर पाव चम्मच मेथीदाणे टाकायचे आहे. मेथीदाणे पण व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरे ॲड करायचे आहे. जिरे पण व्यवस्थित फुलू द्यायचे आहे, व्यवस्थित तडतडू द्यायचे आहेत. त्यानंतर एकदा हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाव चम्मच हिंग ॲड करायचं आहे. हिंगमुळे टेस्ट खूपच छान येते या आपल्या चटणीला. त्यानंतर एकदा सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तुम्हाला वाटत असेल की इथे तेल जास्त झालं आहे, पण तसं नाही आहे. तेलाचं प्रमाण मी जे सांगितलं ते एकदम बरोबर आहे. त्यानंतर इथे जवळपास 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहे. लक्षात असू द्या, लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या ठेचूनच घ्यायच्या आहे. कारण या आपण जेव्हा तेलात टाकतो तर पूर्ण चटणीला, पूर्ण त्या तेलाला एकदम छान लसणाची टेस्ट लागते त्यामुळे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चम्मच आपल्याला गूळ ॲड करायचा आहे. गूळ ॲड केल्यानंतर गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि गूळ जो आहे तो लगेच मेल्ट होतो. त्यामुळे वरतून एक्स्ट्रा पाणी वगैरे असं काहीही टाकायची गरज नाही. तेलात गूळ टाकायचा आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचा. गूळ लगेच इथे मेल्ट होऊन जातो. तुम्ही जर नेहमी ह्या मिरच्या शेंगदाण्याचं कूट भरून किंवा बेसन भरून जर करत असाल तर एकदा अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यानंतर पाव चमच हळद ॲड केली आणि ज्या मिरच्या आपण साईडला काढून ठेवल्या होत्या ते या पॅनमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता. आता ह्या मिरच्या जवळपास 4 ते 5 मिनिटं आपल्याला कंटिन्यू अशा मिक्स करत राहायच्या आहे. म्हणजे तेलात फ्राय करून घ्यायच्या आहे व्यवस्थित. या मिरच्यांची टेस्ट इतकी छान लागते, म्हणजे तुम्ही जर एकदा बनवाल ना तर नेहमी तुम्हाला घरचे डिमांड करतील अशी रेसिपी बनवायला. आणि आता जर तुमच्या घरात ह्या मिरच्या अवेलेबल असतील
तर नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा. तुम्हाला स्वतःलाच ही रेसिपी खूप जास्ती आवडेल. लहान मुलं पण खातील अशी ही रेसिपी आहे. आणि मिक्स करता करता आपल्याला काय करायचं आहे, की चमच्याने अशा मिरच्या ज्या आहे त्या वरतून थोड्या थोड्या प्रेस करत राहायच्या आहे. आता कुठल्याही प्रोसेसमध्ये आपल्याला वरतून झाकण ठेवायची गरज नाही. शिजवताच्या वेळेस पण आपण झाकण ठेवलं नाही आणि आता फ्राय करतोय आता पण झाकण ठेवायची गरज नाही. वरतून चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. एक गोष्ट इथे मी अर्धा लिंबू पण वरतून याच्यात टाकला होता. तो नेमकं इथे व्हिडिओमध्ये आलेला नाही आहे. व्हिडिओमध्ये स्किप झाला आहे. तिथं अर्धा लिंबू पण ॲड करायचा आहे आपल्याला. लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता. त्यानंतर जवळपास इथे मी 1.5 ते 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे आणि नंतर मिक्स करून घेणार आहे. शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता, की जेवढं तेल होतं तेवढं तेल सगळं या शेंगदाण्याच्या कूटने असं शोषून घेतलेलं आहे आणि एकदम परफेक्ट आपली ही चटणी इथे दिसत आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. ह्या प्रोसेसला थोडा टाईम घ्यायचा. मिक्स आपल्याला जे आहे ते कंटिन्यू करत राहायचं म्हणजे खाली पॅनला लागणार नाही. तर एक 10 मिनिटातच आपली ही मिरची अशा पद्धतीने रेडी आहे. मस्त आंबट, गोड, तिखट अशी टेस्ट लागते या मिरचीची. तर तुम्ही अजून अशा पद्धतीने बनवलेली नसेल, तर नक्की बनवून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही कुठल्या सिटीतून, कुठल्या शहरातून ही माझी व्हिडिओ बघत आहात, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे गार झाल्यानंतर मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही ही मिरची चपातीसोबत, पराठ्यांसोबत किंवा भाकरीसोबत, ज्वारीची भाकर असो, बाजरीची भाकर असो, कशासोबत किंवा नुसतं भातासोबत पण खाऊ शकता. खूप टेस्टी झालेली होती आणि खूप छान लागते. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. व्हिडिओला लाईक करायला अजिबातच विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच भरपूर भन्नाट रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलला बघायला भेटतील. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.